मंडळी, महाराष्ट्राच्या नव्या महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सध्या सुरू आहे. त्यामुळे विरोधकांकडून अनेक आर्थिक बाबींवरून प्रश्नोत्तर होणार हे अपेक्षितच होतं. अगदी तसंच होईल असं आपल्यालाही वाटलं होतं. पण कसं आहे मंडळी, अधिवेशन कोणतंही असो तिथं राजकीय टोलेबाजी होणार नाही असं तर होणारच नाही. आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातही तशीच झाली. पहिल्या दिवशी 2 मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी भिडले. पहिला मुद्दा धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा आणि दुसरा हा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचं औरंगजेबासंदर्भातलं वक्तव्य. यातल्या पहिल्या मागणीचा निकाल काल म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लागला, कारण धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज होता अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि मुद्दा होता दुसरा म्हणजेच अबू आझमींचं वक्तव्य. त्यावरून कालही मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता आणि त्याचा पुढचा अंक आज दोन्ही सभागृहांमध्ये पाहायला मिळाला. दुपारी 12 वाजता दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं तेव्हा विरोधकांनी अबू आझमींसंदर्भात निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली आणि पुढे दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू झाला. महोदय, आपण मला संधी दिली होती आणि सभागृह ॲडजंट झालं. या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही स्पष्टपणे मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बसा, जागेवर बसा. प्रस्ताव आहे 97 जागेवर बसा. त्याचा विषय सुद्धा हाच आहे. अध्यक्ष महोदय, जागेवर बसा. सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी मी जागेवर बसा. की अशा पद्धतीने 17व्या शतकामध्ये सभागृह असं चालू शकत नाही. हे बघा, तुमच्या या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे. केंद्रामध्ये सरकार पण तुमचं, असं कामकाज चालू शकत नाही. सरकार तुमचं आहे. असं कामकाज चालू शकत नाही. करताय का अध्यक्ष महोदय? असं कामकाज चालू शकत नाही. हे सगळी नाटक आहेत अध्यक्ष महोदय. कारवाई करा, करा बहुजबीर कारवाई बसा. करा. तुमची हिंमत मला बघायची आहे. जागेवर बसा. करा बहुजबीर कारवाई. जागेवर तुमच्याकडे बसा. हिंमत आहे. तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे, समाजामध्ये वादंग करायचं आहे. बघा, 20 मिनिटं झाली आहेत. करा कारवाई, अबुआजमीवर कारवाई करा. सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे. सन्माननीय सभापती महोदय, जेलमध्ये टाकीन, 100% टाकू. आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती. या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर. त्याच्यावरती जायला सांगितलंय मी. आणि मी तुम्हाला सांगतो, कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते. हे रेकॉर्ड होत, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही. असं सिलेक्टिव्ह करू नका. नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे. उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी, उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती माझं मत शिवाजी आहे, महाराजांच्या आपलं विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा. त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे. सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करीत आहे. आणि विधानसभा कामकाजातल्या याच गोंधळामध्ये चंद्रकांत पाटील उभे राहिले आणि त्यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. आपण आधी तो पाहूया. विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून
एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे. सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे. अशा प्रकाराने विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे. तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रसीमेत येण्यास बंदी घालण्यात यावी. आमदार अबू आझमींचं निलंबन हे अधिवेशन काळापुरतं व्हावं असा प्रस्ताव चंद्रकांत पाटलांनी सभागृहासमोर ठेवला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही भूमिका घेण्याआधीच माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि चंद्रकांत पाटलांना जुने प्रस्ताव दाखवून अबू आझमींवर मोठी कारवाई का नाही असा सवाल त्यांनी केला. मी आता सभागृहापुढे सदर प्रस्ताव मतास मी या प्रस्तावामध्ये अजून ॲडिशन करण्याची आवश्यकता आहे. सन्माननीय चंद्रकांत दादा, आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात. विधान परिषदेमध्ये आपण या संदर्भामधला प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे, तुम्ही हीच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा? तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत 17 फरवरी 2017 विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल. तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली? तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची, तोपर्यंत सदस्यत्व त्याचं रद्द केलं. सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही, त्याचा पगार बंद केला, रेल्वे कुपन बंद केले, आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व, ते देव, आपण त्यांना देव मानत नाही पण देवापेक्षा जास्त मानतो. आणि चंद्रकांत दादा, तुम्हाला मी मुद्दाम काही निर्णय देतो, प्रस्तावात सुधारणा करा. अध्यक्ष महाराज, एक तर तुमच्याकडेही कागद देतो अध्यक्ष महाराज, हा 18 जुलै 2007चा आहे. याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष अवमान हा याला कोणतंही संसदीय आयुध लागणार नाही. बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो. फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं, सदस्यत्व रद्द केलं. पलटू राम, तर तुम्ही औरंगजेबाचे गुण गाता? फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती. त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये. अध्यक्ष महाराज, ठीक आहे. पण अध्यक्ष महाराज नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं. आमदारांची समिती करावी, तो अहवाल येईपर्यंत निलंबित करा. पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही. ठीक आहे. मंडळी, पाहिलं सुधीर मुनगंटीवारांनी जो आक्रमक टोन सेट केला होता, तोच पुढे नेत विधिमंडळातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी पुढचा घाव घातला. त्यांनी अबू आझमींच्या निलंबनासोबतच प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावरही कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला. सन्माननीय दादांनी या ठिकाणी सभागृहामध्ये जो विषय मांडला त्याला सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी या सभेमध्ये वाढ करावी अशा प्रकारची भूमिका मांडली. मला औरंगजेबाच्या विरुद्ध, औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. तो नालायक होता, तो बदमाश होता. त्याची एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील, महाराष्ट्रातील असा माणूस सापडणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही.
जे मुस्लिमामध्ये सुद्धा औरंगजेब नाक ठेवताना लोक घाबरतात. त्याला कारवाई केली, ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात आमचं समर्थन आहे. ऐका ना, तुम्ही काय ठेका घेतला काय? आमचं ऐका ना, ज्यावेळेस सुधीर भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय? आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आझमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोरटकरावर कारवाई होणार की नाही? सन्मान्य सदस्य, कारवाई होणार की नाही? सन्मान्य सदस्य, आणि काँग्रेसनं हाच मुद्दा विधानसभेसह विधान परिषदेतही उचलला. दुपारी 12 वाजता विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं तेव्हा मुख्यमंत्र्यांसमोरच काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी अबू आझमींवरच्या कारवाईसाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत, पण कोरटकर आणि सोलापूरकरांचं काय असा सवाल उपस्थित केला आणि त्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तरही दिली. बजेटरी अधिवेशन आपलं सुरू आहे, एक भावनिक प्रश्न निर्माण झाला, ज्याला तुम्ही जे म्हणालात त्याला आम्ही समर्थन केलं आणि आपण सगळ्यांनी एकमताने तो निर्णय घेतला की अशा पद्धतीने कुणीही केलेली वक्तव्य चालणार नाही. आणि ते सांगण्यासाठी ते उभे राहिले असताना त्यांना एक चकार वाक्य सुद्धा त्याला बोलून देण्यात आलं नाही. ही गोष्ट होत असताना अबू आझमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला, आपण सगळ्यांनी केला, त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं. पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे मोकाट, हे काय का तुमचा नाही, विषय तोच आहे. छत्रपतींच्या अवमानाचा विषय, छत्रपतींच्या अवमानाचा विषय आणि असं नाही चालणार. असं कसं चालेल? अबू आझमीला एक नियम आणि ह्या हरामखोरानं दुसरा नियम, असं कसं चालेल? अबू आझमीनं एक नियम आणि त्याला कसा वेगळा नियम चालेल? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण माननीय मुख्यमंत्री बोलतात, आपण जरा खाली बसा. कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही. असं आहे. एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही. मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण ऐकलं. त्यांनी स्पष्ट केलं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. पण विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं त्यावरही समाधान झालं नाही, कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर तातडीनं उभं राहून हल्लाबोल केला. कारवाई करू म्हणता, मग आतापर्यंत का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. पाहुयात काय नेमकं झालं. महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयी 289 टाकलाय. आमची विनंती आहे, काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं, आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते, यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे. सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात. आता पण अबू आझमीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने, का नाही टाकलं? हे सरकार करत नाही. एकीकडे कारवाई झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, गोड गोड आणि गोल गोल बोलतात. मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे. सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं, असं कसं केलं जातं? आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो, कोल्हापूर एसपीशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही. सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू. आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती, या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर. त्याच्यावरती जायला सांगितलंय मी. आणि मी तुम्हाला सांगतो, कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज.
औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत. त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही. असं सिलेक्टिव्ह करू नका. नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा. आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या प्रश्न असा आहे की विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे. उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती माझं मत शिवाजी आहे, महाराजांच्या आपलं विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री म्हणतात, आपण जरा जागेवर बसा. त्याचा निषेध करणार आहात का? तर मंडळी, ही अशी सुरुवात झाली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधल्या प्रश्नोत्तराच्या तासाची. खरं तर दुपारी 12 वाजता लक्षवेधीच्या रूपानं जनहिताच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष अपेक्षित होता. पण विषय जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा असतो, विषय जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो, तेव्हा सगळे पक्ष एकवटतात आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज तेच घडलं. चंद्रकांतदादा पाटलांनी विधानसभेत अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर थोडा गदारोळ झाला. पण त्यानंतर काही वेळानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो प्रस्ताव आवाजी मतदानासाठी ठेवला आणि आवाजी मतदान निलंबनाच्या बाजूनं झाल्यानं आझमींचं निलंबन जाहीर करण्यात आलं. पण त्याचा कालावधी किती असावा यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपेन्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे. मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव एकमताने संमत झाला. इकडे अबू आझमींचं अधिवेशनापुरतं निलंबन झालं, पण उद्धव ठाकरेंनी मात्र मोठी मागणी केली. ती म्हणजे अबू आझमींचं कायमचं निलंबन करावं. आपण पाहूयात त्यांनी काय नेमकी मागणी केली. कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले, तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे. त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केलंय कल्पना मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये. आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे. निलंबन तर कायमचं केलं पाहिजे. मंडळी, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद हे थेट उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही उमटले. आझमींना भारतात राहण्याचा अधिकार आहे का, त्याला आधी तुमच्या पक्षातून काढून टाका, असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना उद्देशून केलं. समाजवादी पार्टी का नेता घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे. छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सभागृहात टीका केली, तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देऊन अबू आझमींच्या निलंबनाचा निषेध केला. ते काय म्हणतायत, तर निलंबनाचा आधार तर एखादी विशिष्ट विचारसरणी असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यात काय फरक राहील. आमचे आमदार असोत किंवा खासदार, त्यांची निर्भीड बुद्धिमत्ता लक्षणीय आहे आणि निलंबनानं आमच्या लोकप्रतिनिधींच्या मतप्रदर्शनाला लगाम लावता येऊ शकतो असा विचार जर काही जण करत असतील तर तो त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा बालिशपणा आहे, अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिलेली आहे. मंडळी, अबू आझमींच्या निलंबनाच्या मुद्द्यानंतर आता वळूयात लाडकी बहीण योजनेकडे. या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीनं निवडणुकीआधी केली होती आणि त्याची आठवण आज आमदार अनिल परब
यांनी विधान परिषदेत करून दिली. अर्थसंकल्पात घोषणा करू असं फडणवीस म्हणाल्याचा दावा परबानी केला, पण महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तो दावा खोडून काढला. पाहूयात ते दोघं नेमकं काय म्हणाले. आपण जी घोषणा केलेली आहे की 2100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ, मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे. आम्ही 3000 सांगितले होते, मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का, माझी साधी प्रश्न. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला, त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत. 2100च्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात. मंडळी, फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबानीच नाही तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनीही लाडकी बहीण योजनेवरून अनेक सवाल उपस्थित केले. त्यातल्या त्यात महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनांचा दाखला देऊन लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये कधी देणार असा सवालही त्यांनी विचारला. त्यावर मंत्री अदिती तटकरेंनी उत्तर दिलं. आपण तेही पाहूया. ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये 10 GR काढलेत. राज्य शासनानं 10 GR काढले. म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे, ते सगळ्यांना माहित आहे. 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही. आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे. सभापती महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासूनच कुठं ना कुठं तरी विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत होती. आम्ही त्या ठिकाणी 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मंडळी, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा दिवस कसा होता याचा आढावा आपण आत्ता घेतला आणि त्यात अबू आझमींसह 1-2 आणखी विषयांवरून गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला. पण उद्याचा अजेंडा काय असू शकतो महायुतीचा आणि महाविकास आघाडीचाही, तो आपल्याला जाणून घ्यायचा आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर. अक्षय, विधिमंडळाच्या उद्याच्या दिवशी दोन्ही म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधक यांचा अजेंडा काय असू शकतो, कारण गेले 2 दिवस आपल्याला मोठा गदारोळ पाहायला मिळतो. पहिला दिवस धनंजय मुंडे यांच्यामुळे गेला, दुसरा दिवस जो धनंजय मुंडे यांच्यामुळे गेला. आज दिवसभर देखील आपण पाहिला तर मोठा गदारोळ झाला. आता उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अबू आझमींच्यावर कारवाई झाल्याच्या नंतर, निलंबनाची जी कारवाई आहे ती झाल्याच्या नंतर उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच असेल विरोधकांकडून की प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कारवाई कधी होईल. कारण की आज देखील विरोधकांनी याच 2 मुद्द्यावर आंदोलन केलेलं होतं. आता अबू आझमींच्या कारवाईनंतर तोच न्याय हा प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर लावणार का आणि तशाच प्रकारे त्यांच्यावर देखील लवकरात लवकर कारवाई करणार का किंवा काय कारवाई करणार असे प्रश्न हे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विचारले जाऊ शकतात. आणि उद्या देखील पुन्हा एकदा
विधानसभेच्या पायऱ्यांवर हे आंदोलन होण्याची शक्यता सांगितली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विधान परिषदेच्या उपसभापती ज्या आहेत नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात अविश्वासाचा ठराव हा व्यक्त करण्यात आलेला आहे, तो मांडण्यात आलेला आहे. आता या ठरावाच्या संदर्भात उद्या विधान परिषदेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि तो अविश्वासाचा ठराव कशा प्रकारे मंजूर केला जातो किंवा नाही मंजूर केला जातो याकडे सगळ्यात मोठं लक्ष राहणार आहे. नीलम गोऱ्हे या गेल्या 2 दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्या आलेल्या नव्हत्या, विधान परिषदेमध्ये अनुपस्थित होत्या. उद्या त्या येण्याची शक्यता आहे असं सांगितलं जाते. त्यामुळे उद्या जर नीलम गोऱ्हे आल्या तर त्यांच्याच या प्रस्तावासंदर्भात चर्चा होईल आणि त्या ठिकाणी देखील गदारोळ बघण्यास मिळेल. आणि मुख्यतः नीलम गोऱ्हे हे सध्या ज्या शिवसेनेत आहेत, म्हणजे सत्ताधारी जी शिवसेना आहे त्या शिवसेनेकडून कसा बचाव त्यांचा केला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे हे 2 मुद्दे हे उद्या सकाळी उद्याच्या दिवसभरातले महत्त्वाचे मुद्दे असू शकतात अशी शक्यता आहे. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात देखील एक बैठक आहे आणि या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात देखील उद्या दिवसभर काय निर्णय होतो आणि विधानसभा अध्यक्ष हे संख्याबळ पाहून निर्णय घेतात की जसं की सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं की विरोधी पक्ष नेता असावा, त्या संदर्भात हा जो निर्णय आहे तो देखील उद्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे 3 विषय जे आहेत ते उद्याच्या संपूर्ण दिवसातल्या कामकाजातले महत्त्वाचे विषय असू शकतात. अक्षय, मला असं वाटतं की तू ज्याचा उल्लेख केलास की नीलम गोऱ्हे यांच्याविषयी जो अविश्वासाचा ठराव महाविकास आघाडीकडनं मांडण्यात आला अगदी 3 पक्षांनी, आणि उद्धव ठाकरेंनी आज त्याच्याविषयी सूतोवाच केलं असं म्हणता येईल का? कारण त्याने आज असं म्हटलं की अविश्वास ठराव थोडासा उशिरानं दाखल झाला आहे पण तो व्हायलाच हवा असा मुद्दा त्यांनी मांडला जेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. उद्या अधिक आक्रमकपणे हा जो मुद्दा आहे नीलम गोऱ्हे यांच्या अविश्वास ठरावाचा तो मांडण्यात येणार आहे आणि विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ आहे त्या संख्याबळानुसार म्हणजे अमिराज दानवे जे आहे ते देखील विधान परिषदेमध्ये आहे. त्यामुळे तो हा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात हा उद्या दिवसभर विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये देखील गाजण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे विधान परिषदेमधले जे मुख्य नेते आहेत ते एकनाथ शिंदेच आहेत. त्यामुळे ते कशा प्रकारे स्टँड घेतात, कशा प्रकारे आपलं मत मांडतात आणि नीलम गोऱ्हे यांचा जो अविश्वास ठराव आलेला आहे जो मांडलेला आहे तो कशा प्रकारे परतून लावला जातो किंवा तो मंजूर केला जातो का, या सगळ्याकडे लक्ष राहणार आहे. आणि विरोधक मुख्यतः आक्रमकपणे या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडतात आणि त्यातल्या त्यात ठाकरे गटाचे जे आमदार आहेत विधान परिषदेतले ते आणखीन आक्रमकपणे ही भूमिका जी आहे ती मांडण्याची शक्यता सांगितली जाते. विजय, धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल देखील. तर मंडळी, विधिमंडळाच्या अधिवेशनात उद्या कोणता विषय महत्त्वाचा असेल याविषयी अक्षय भाटकरनं आपल्याला माहिती दिली. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.